लोकसभा चुनाव नतीजों के रुझान काफी चौंकाने वाले हैं। पूरे राज्य में महाविकास आघाड़ी अपनी लीड बनाए हुए है। इसी बीच महाविकास आघाड़ी के उम्मीदवार भारी बहुमत से जीतने के साथ ही सत्ता से बीजेपी का पता साफ होने का दावा पूर्व मंत्री माणिकराव ठाकरे ने किया है। वहीं चंद्रपुर से मविया के उम्मीदवार प्रतिभा धानोरकर ने भी जीत का विश्वास जताया है। विदर्भामध्ये सगळ्यात जास्त मतांनी संजय भाऊ देशमुख निवडून येतील। धानोरकर मॅडमही त्याच पद्धतीने निवडून येतील। म्हणजे एकूणच या ठिकाणी प्रचंड मताधिक्यानं संजय भाऊ जे आमचे इंडिया आघाडीचे उमेदवार आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार आहे, ते निवडणारेश्वर राहणार। आता चौथ्या फेरीमध्ये 22,000 पुढे आहे। याच्यानंतर आणखी ज्या फेऱ्या होतील त्याच्यामध्ये मोठ्या फरकानं संजय भाऊ देशमुख निवडून येतील आणि धानोरकर ताईसुद्धा मोठ्या फरकाने निवडून येतील। आम्ही ह्या 2 जागा तर जिंकूच, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकतर्फी जनतेने सहकार्य केलेलं आहे। विधानसभेमध्ये तर पूर्णपणे यांचा सुपडा साफ होणार आहे। हा संपूर्ण रोष जो आहे, फडणवीसांनी किंवा अमित शहांनी किंवा नरेंद्र मोदींनी जे गढूळ राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं, फोडाफोडीचं राजकारण केलं, पक्ष त्यांनी निर्माण केले, त्यांच्यापासूनच पक्ष हिसकावून घेतला, त्यांचं पक्षच नाही चिन्हही हिसकावून घेतलं। पवार साहेबांसारख्या या वयामध्ये त्यांच्या घराला तोडायचं आणि आपल्या पक्षामध्ये त्यांना घ्यायचं आणि सगळं स्वच्छ झालं म्हणून सांगायचं, हे राजकारण लोकांना कळत नाही। असा नेमकं तुमचे विषय काय आहे, शेतकऱ्यांसंदर्भात काय करतात, शेतकऱ्यांच्या भावाच्या संदर्भात तुमचा काय विषय आहे, अनेक मुलं घरामध्ये बसले त्यांच्या बेरोजगारीच्या संदर्भामध्ये काय विषय आहे, यांच्या स्थानिक विषयाकडे नाही, यांना फक्त त्या ठिकाणी पैसा मिळवणं हे शिंदे सरकारला मागच्या 1.5 वर्षामध्ये केलं। मोठमोठी आमदारांना कामं द्यायची, त्याच्यामध्ये 40% त्यांनी घ्यायचे, राज्य सरकारने त्याच्यामधून मिळवायचे। पैसा मिळवणे एकमेव मिशन शिंदे सरकारचा त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये दिसून आला। मग अजित पवार गटाचा असो, त्यांचा असो की बीजेपी, त्यावर मास्टर म्हणून बीजेपीने काम केलं असेल, पण याशिवाय काहीही आज शेतमालाला भाव नाही आहे, त्या संदर्भात त्यांना काळजी नाही आहे। शेतकरी मेटकुटीला आलेला आहे, काय करावं हा त्यांच्यासमोरचा प्रचंड मोठा प्रश्न आहे। पण अशा स्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही। अधिक पैसा कोण जमवतो, कोणाला पर्सेंटेज जास्त त्या ठिकाणी मिळेल, कशा पद्धती मिळेल, कोणती कामं दिल्यानं पर्सेंटेज त्यांचं जास्त मिळेल, याच्याकडे एकमेव लक्ष ठेवून काम त्यांनी केलेलं आहे। यांना पूर्णपणे विधानसभेतच सपडा साफ होणार आहे, कोणीही येणार नाही। आपण पाहून घ्या, माझे शब्द यावेळेस रेकॉर्ड करून ठेवा, पुढच्या वेळेचं यांचे 5% सुद्धा जागा येणार नाही पूर्ण महाराष्ट्रात। नक्कीच प्रचाराच्या दरम्यान मी कायम एक स्टेटस ठेवला होता की संघर्ष जेवढा मोठा राहील, जीत तेवढी शानदार राहील आणि त्या पद्धतीचाच ऐतिहासिक विजय हा चंद्रपूर जिल्ह्यातील या लोकसभेच्या आपल्याला होताना दिसत आहे। आणि मी सकाळी सुद्धा बाईट देताना आपल्याला सांगितलं की निर्णयाबद्दल मी पूर्णपणे आश्वस्त आहे आणि आता देखील सांगते की आता जवळपास 12 फेऱ्या पार पडल्या। 12 फेऱ्यात 1.25 लाखाची लीड मला आहे। साधारणतः 1.5 लाखाची लीड शेवटपर्यंत मिळेल अशी अपेक्षा मला आहे। आणि नक्की हा विजय हा माझा विजय नसून सगळ्या जनतेचा, मतदाराचा, शेतकरी, कष्टकरी सगळ्या वर्गाचा हा ऐतिहासिक असा विजय असणार। नक्कीच आतापर्यंत आपण बघितलं असेल की धानोरकर कुटुंबात आम्ही जेव्हा उभं राहिलो, माझे मिस्टर सुरुवातीला आमदार होते तेव्हा त्यांनी एका कॅबिनेट मिनिस्टरलाच पाडलं। मी आमदार होती, ते कॅबिनेट मिनिस्टर होते। नंतर हंसराज भैया होते, ते कॅबिनेट मिनिस्टर असताना मागच्या वेळी 2019मध्ये आम्ही खासदारकीची निवडणूक लढवली। आणि आता देखील मला 100% माहीत होतं की सुधीर भाऊ कॅबिनेट मिनिस्टर आहे आणि हा धानोरकर कुटुंबाचा आगळावेगळा इतिहास आहे की नेहमी मंत्र्यांना पराभूत करण्याचं काम या परिवाराकडून। नक्कीच आपण मागच्या वेळेस बघितलं की निवडणुका या स्वतंत्र लढवल्या होत्या, यावेळेस महाविकास आघाडीसोबत होती, मागच्या वेळेस शिवसेना, राष्ट्रवादी, इंडिया आघाडीतले सगळे पक्ष सोबत नव्हते। आता नक्कीच यावेळेस इंडिया आघाडीतले सगळे पक्ष सोबत असल्यामुळे त्याचा फरक मतदारांवरती पडणार होता। आणि 10 वर्षापासून भाजपच्या सरकारला अक्षरशः जनता कंटाळली होती, त्यांना देखील कुठंतरी परिवर्तन हे पाहिजे होतं आणि परिवर्तन पाहिजे असल्यामुळे उत्स्फूर्त सगळे मतदार माझ्यासोबत होते आणि नक्की त्यांना अपेक्षित असणारं यश आजच्या निकालात आपल्याला दिसेल। नागपुर समय, गली से दिल्ली तक।